नमस्कार मित्रांनो, खबर लाईट या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. मंडळी, एक साधा प्रश्न विचारते. जेव्हा आपला चेहरा क्लीन, फ्रेश आणि ग्लोईंग दिसतो, तेव्हा आपला आत्मविश्वास वाढतो की नाही? आणि जेव्हा पिंपल्स, ऑइलीनेस, डाग, टॅनिंग दिसायला लागतं, तेव्हा आपण आरशात पाहायला देखील कधी कधी टाळतो. आजकाल स्किन केअर हा एक वेगळाच उद्योग झाला आहे. पार्लर ट्रीटमेंट, फेशियल, केमिकल पील, सिरम, क्रीम, मास्क अशा प्रकारचं बरंच काही. पण एक गोष्ट लक्षात आली आहे का? आपण महागड्या गोष्टींवर पटकन विश्वास ठेवतो, पण घरच्या पारंपरिक साध्या उपायांवर संशय घेतो. आज आपण अशाच एका जुन्या पण जबरदस्त प्रभावी गोष्टीबद्दल बोलणार आहोत. ती म्हणजे मुलतानी माती. मुलतानी माती म्हणजे नेमकं काय? तर मुलतानी माती ही साधी माती नाही. ही नैसर्गिक खनिजांनी भरलेली असते. जसे मॅग्नेशियम, सिलिका, कॅल्शियम यांसारखे घटक. ही माती त्वचेवर लागल्यानंतर काय करते? त्वचेतील अतिरिक्त तेल शोषून घेते, घाण आणि अशुद्धी बाहेर काढते, त्वचेला थंडावा देते, पोर्स खोलवर स्वच्छ करते. म्हणूनच शेकडो वर्षांपासून लोक ही माती चेहऱ्यासाठी वापरत आहेत. लोक का वापरतात मुलतानी माती? कारण तिचा परिणाम दिसून येतो. आणि सर्वात मोठी गोष्ट, यामध्ये केमिकल्स नसतात. आज अनेक स्किन प्रोडक्ट्स मध्ये कृत्रिम सुगंध, प्रिझर्वेटिव्ह, हार्ड केमिकल्स असतात. त्यामुळे सुरुवातीला ग्लो येतो, पण नंतर स्किन सेन्सिटिव्ह होते. मुलतानी माती मात्र नैसर्गिक पद्धतीने स्किन बॅलन्स करते. मुलतानी मातीचे सविस्तर फायदे पहा. एक, ऑइली स्किन साठी वरदान आहे. ज्यांच्या चेहऱ्यावर सतत तेल येतं, मुलतानी माती तेल शोषून घेते, चेहरा मॅट दिसतो, ब्लॅकहेड्स हे कमी होतात. दुसरं, पिंपल्स कमी होण्यासाठी मदत. ही माती पोर्स खोलवर स्वच्छ करते, सूज कमी करण्यास मदत करते, बॅक्टेरिया वाढवण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे नवीन पिंपल्स येणं कमी होऊ शकतं. तिसरं, डेड स्किन काढून टाकते. आपल्या चेहऱ्यावर मृत त्वचेचा थर साचतो, त्यामुळे चेहरा निस्तेज दिसतो. मुलतानी माती तो थर हलक्या पद्धतीने काढून टाकते. 4, उन्हामुळे आलेली जळजळ कमी, सनबर्न, लालसरपणा, उष्णतेमुळे आलेली आग, ही माती थंडावा देते. 5, पोर्स टाईट दिसायला मदत होते. ओपन पोर्समुळे चेहरा खडबडीत दिसतो. मुलतानी माती पोर्स टेम्पररी टाईट करते. 6, नैसर्गिक ग्लो. केमिकल ग्लो नाही, सॉफ्ट, नैसर्गिक हेल्दी लुक देतो. वापरायची योग्य पद्धत काय आहे ते बघा. हे खूप महत्वाचं आहे. एक मोठी चूक लोक करतात. माती पूर्ण कोरडी होईपर्यंत ठेवतात. तर योग्य पद्धत म्हणजे 1 चमचा मुलतानी माती घ्यायची, त्यामध्ये गुलाब पाणी किंवा साधं पाणी किंवा दही किंवा कोरफड जेल हे मिक्स करायचं. जाडसर पेस्ट बनवायची, चेहऱ्यावर लावायची आणि 10 ते 15 मिनिटं ठेवायचं. पूर्ण ड्राय होऊ द्यायचं नाही. किती वेळा वापरायची? ऑइली स्किन जर असेल तर आठवड्यातून 2 वेळा वापरा. ड्राय स्किन साठी आठवड्यातून 1 वेळा वापरायचं. लावल्यानंतर सर्वात महत्वाचं, चेहरा धुतल्यावर लगेच मॉइश्चरायझर लावायचं आहे. कोणी काळजी घ्यायची? ज्यांची स्किन खूप ड्राय आहे, जास्त सेन्सिटिव्ह स्किन आहे, जखम किंवा सक्रिय इन्फेक्शन आहे, त्यांनी पॅच टेस्ट नक्की करायचं आहे. वापरल्यानंतर काय दिसेल? तर चेहरा क्लीन वाटेल, ऑइल कमी होईल, स्किन टाईट होईल, हलका ग्लो येईल. आणि सतत वापर केला तर पिंपल्स कमी होतील, टॅन कमी होईल, टेक्स्चर सुधारलेलं दिसू शकतं. पार्लर किंवा मुलतानी माती. तर पार्लर हा तात्पुरता ग्लो देतो आणि मुलतानी माती नैसर्गिक मेंटेनन्स देते. तर मित्रांनो, प्रत्येक महाग गोष्ट ही चांगलीच असते असं नाही. काही वेळा साधेपणातच खरा उपाय असतो. मुलतानी माती ही स्वस्त,
नैसर्गिक आणि परिणाम देणारी आहे. मंडळी, घरच्या घरी नैसर्गिक स्किन केअर करायचं असेल तर मुलतानी माती नक्की वापरून बघा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या खबर लाईट YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.